नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. हरतालिका उपवास करताना हे 15 नियम अवश्य पाळा. तर कोणत्याही ते नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. बघा, हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते. विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रियांचा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी तसेच आपल्या घराच्या भरभराटीसाठी हे व्रत करतात. तर अविवाहित महिला या व्रताच्या पुण्यपूर्व फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो. तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी चिरकाल वाढते. पौराणिक कथानुसार हरतालिका अलिका म्हणजेच हरत आणि अलिका अशा 2 शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो. असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांचा एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली होती. म्हणून हे व्रत केले जाते. तर आता आपण नियम कोणते पाळावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते. तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते. नंबर 2, हरतालिका व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत. एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम करावा. नंबर 3, हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी याचे सेवन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या सर्व द्रव्यांचे सेवन करू शकता. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मनुका यांसारखे ड्रायफ्रूटचे सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे व्रत करू शकता. नंबर 4, हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी. शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी. तसेच हरतालिकेची कथासुद्धा ऐकावी किंवा वाचावी. नंबर 5, हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करावे. नंबर 6, हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते. नंबर 7, महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहरानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीची पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो. नंबर 8, उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे. अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो. तुम्ही बघा, यूट्यूबवर सुद्धा ही कथा ऐकू शकता किंवा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही त्यातली पठण करू शकता. नंबर 9, 16 शृंगाराचा असा उत्सव असतो. या दिवशी महिलांनी 16 शृंगार करून शिवपार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. नंबर 10, पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. या व्रतामध्ये प्रथम गणेशांची पूजा सुरू करावी. असे मानले जाते की तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन न केल्यानंतर पारण केले जाते. नंबर 11, पूजेच्या वेळी सवासणीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात. याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत. शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये. नंबर 12, हरतालिकेचा उपवास त्या दिवशी सोडला जात नाही. मान्यतेनुसार हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच सोडता येत नाही. हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते. परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे. यामुळे व्रत सुरू राहते अशी मान्यता आहे. नंबर 13, हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये. परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी. परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा. ही पूजा तुम्ही
दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडून तुम्ही मांडून घेऊ शकता. नंबर 14, हरतालिकेचं पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपतीच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते. व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी. त्यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा. नंबर 15, शास्त्रानुसार हरितालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याचे आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळले जाते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते. या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने स्त्रीला अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.